खास करून इतक्या संतप्त स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत। मराठवाड्याच्या काय काय भावना आहेत आणि एकीकडे सरकार पोलीस काय काम करतायत किंबहुना करत नाहीये ते उघड आहे आणि भविष्यामध्ये मग दाभोळकरांसाठी त्यांच्या विवेकवादी चळवळीसाठी कुठलं आणि कशा प्रकारचं आंदोलन तरुणांना उभं करावं लागणार आहे याबद्दल त्यांच्याच भावना जाणून घेतल्यात। काही अनेकाचे पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत लातूरचे, त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संदीप काळे यांनी। एक महिना उलटून गेला तरीही दाभोळकरांचे मारेकरी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीयेत। दाभोळकरांच्या मृत्यूनंतर खरं तर त्यांच्या आरोपींना अटक होणं अपेक्षित होतं, मात्र महाराष्ट्रामध्ये दाभोळकरांच्या हत्येवर आता राजकारण होऊ लागले। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत। गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो महिना उलटून गेला तरीही मारेकरी अद्यापर्यंत सापडले। काय तुमच्या भावना आहेत, काय सांगाल तुम्ही? डॉक्टर दाभोळकरांचा आज अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आणि आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आणि 19 पथक आम्ही तैनात केलेले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, आमच्याकडे आम्ही जवळ पोहोचलेलो तपासाच्या जवळ पोहोचलेलो असेच सातत्यानं सांगितलं जात आहे। म्हणजे आमची दिशाभूल केली जाते काय? एक महिना उलटून गेलेला आहे दाभोळकरांच्या हत्येला। आम्ही अनेक तरुण कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते दाभोळकरांच्या हत्येनंतर रस्त्यावर उतरल्यानंतर ही घोषणा देत होतो। पुणे पोलिसांनी दाभोळला 19 पथकं तैनात केली आहेत। एक महिना उलटूनही अजून पोलिसांना यात यश लाभलेलं नाहीये। एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातली जनता, युवक पुणे पोलिसांना माफ करणार नाही जर या हत्येचा तपास त्यांनी लावला नाही तर। फुलेच्या आंबेडकरांचं नाव रोज घेऊन ते वाजत असतात, पूर्वामीपणाचा तेव्हा मिळवत असतात। अजूनही एवढ्या मोठ्या माणसाचा, पृथ्वीमोलाचा माणूस या महाराष्ट्रानं गमावलेला आहे, त्याचा अजूनही शोध लागत नाहीये। आता संतप्त सवाल सगळे युवक सगळ्याच आमच्या चर्चांमध्ये सरकारला विचारत आहोत, पोलिसांना विचारत आहोत। महिना झाला हत्या होऊन आणि योग्य दिशेने शोध असं फक्त सांगितलं जातं, पण दिशाहीन शोध आहे असं आम्हाला वाटतं। महाराष्ट्र हा सामान्य माणसांचं राज्य आहे आणि पण न्यायव्यवस्था जी आहे ती सामान्य माणसासाठी कुठे दिसूनच येत नाहीये। ज्या माणसाची समाजाला गरज होती, अतिशय गरज होती, त्या माणसाची अशी हत्या होते आणि त्याचा शोध लागण्यासाठी जवळजवळ 1 महिना लागतो, ही अतिशय दुर्दैवाची बाब आमच्यासाठी वाटते। महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसाच्या आणि त्या कार्यकर्त्याच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। त्यांना वाटतं की इथं कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य नाहीये, हे राज्य कायदा सर्वसामान्यांसाठी आहे का नाही असे अनेक प्रश्न या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पडू लागले। संदीप काळे, जय महाराष्ट्र, लातूर। दाभोळकरांचे मारेकरी पकडले जात नाहीत याचा अर्थ महाराष्ट्राची हत्या आहे, महाराष्ट्राच्या पूर्वगामित्वाची हत्या आहे, महाराष्ट्रातल्या विवेकवादी चळवळीची हत्या आहे आणि म्हणून त्या हल्लेखोरांना, त्या मारेकऱ्यांना, नराधमांना लवकरात लवकर पोलिसांनी बेबंद करावे आणि जो दिशाहीन स्वरूपाचा त्यांचा तपास वाटतो आहे त्याचं उत्तर सरकारने पोलिसांनी द्यावं अशा भावना नागपूरकर देखील व्यक्त करतायत।